नमस्कार. कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण बघणार आहोत रेशमी पराठा. अगदी ट्रेडिशनल पद्धत नाही आहे, याच्यामध्ये थोडे चेंजेस केलेत मी, पण अतिशय मऊसूत होणारी, अगदी लहान मुलांपासून ज्यांना दात नाही आहेत असे सुद्धा खाऊ शकतील इतका मऊ हा पराठा होतो. चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती. तर या ठिकाणी जो ट्रेडिशनल पद्धत आहे रेशमी पराठ्याची, त्यासाठी उकडून बटाटा लागतो. तर या ठिकाणी बटाटा मी 3 शिट्या काढून उकडून घेतलेत. 2 मोठे बटाटे घेतलेले आहेत आणि ते किसून घेतलेत. मीठ, कोथिंबीर बारीक चिरलेली, मिरची आणि जिरं एवढेच मसाले जो मेन रेशमी पराठा करतात त्यासाठी लागतात. आणि मैद्याचं पीठ घेतात. मी जो आता रेशमी पराठा करते तो नुसता खायचा आहे, त्याच्यामुळे मी बटाटा, मीठ, कोथिंबीर, मिरची, लसूण, आलं किसून घेतलं आहे, हळद, लाल तिखट, जिरं, धणे जिरे पावडर आणि तुम्हाला आवडत असेल तर पावभाजी मसाला, चाट मसाला थोडासा घालू शकता. मिठाचं प्रमाण व्यवस्थित ठेवावं म्हणजे चव चांगली लागते. तर बटाटा हे मेन इन्ग्रेडियंट आहे याच्यातलं. बटाट्यामुळे एकदम मऊ लुसलुशीत असा हा पराठा होतो. तर आता हे सगळे जिन्नस आपण आधी एकत्र करून घेऊयात, म्हणजे मग मीठ वगैरे एका ठिकाणी लागलंय नाही लागलंय असं काही व्हायला नको. त्यामुळे अगदी व्यवस्थित हे मळून घ्यायचं आहे आपल्याला. यामध्ये अगदी सांबार मसाला टाकला तरी सुद्धा या पराठ्याला वेगळी चव येते, पण ट्रेडिशनल रेशमी पराठा म्हणता येणार नाही. आता हे जे बटाट्याचं आपण मिश्रण करून घेतलंय त्यामध्ये मी गव्हाचं पीठ घालून घेते. तर जेवढं बटाट्यामध्ये मावेल एवढंच पीठ आपण घालायचं आहे. उगाच जर पीठ वाढवत बसलं आणि पाणी घालून मळलं तर मग बटाट्याची मेन चव त्याला लागत नाही. त्याच्यामुळे बटाट्यामध्ये मावेल तेवढंच पीठ आपण यात घालून घ्यायचं आहे. इथे 2 ते 2.5 चमचे जे मी दाखवलं तेवढंच पीठ ह्याच्यामध्ये मावलेलं आहे. अगदीच सुकं वाटलं तर थोडासा पाण्याचा हपका मारू शकतो आणि तेल घेऊन व्यवस्थित गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. आणि हा गोळा फक्त 5 ते 10 मिनिटं मुरायला ठेवायचा. यापेक्षा जास्त मुरायला ठेवायचा नाही, नाहीतर मग परत त्याला पाणी सुटल्यासारखं होतं आणि पीठ अजून सैल होऊन जातं. आता नेहमीसारखी आपण पोळी करतो तसा गोळा घ्यायचा आणि साधी पोळी लाटून घ्यायची. तर जो मेन पराठा आहे त्याला काही तेल वगैरे भरत नाहीत, पण तुम्ही असाच गोळा घेऊन आपण जी घडीची पोळी करतो तसं पण आपण करू शकतो. जो लाच्छा पराठा करतो त्याप्रमाणे सुद्धा करू शकतो, किंवा घडीच्या पोळीसारखे तेल आणि पीठ भरून चौकोनी किंवा त्रिकोणी पराठे जे आपण लाटतो लेअरवाले तसे पण आपण करू शकतो. आणि असं करायचं असेल तर खरपूस भाजून घ्यायचे, चवीला उत्कृष्ट लागतात. अगदी चहाबरोबर खायला सुद्धा, आपली नेहमीची खोबऱ्याची चटणी असू दे किंवा पुदिन्याची चटणी, सॉस बरोबर, लोणच्या बरोबर सुद्धा अतिशय सुंदर लागतात. फक्त खरपूस भाजून घ्यायचे. तेल किंवा तूप काही लावलं तरी चालेल. मी सध्या तेलच लावलंय आणि खरपूस भाजून झाले आणि खाली उतरवला पराठा की मग मी त्याला तूप लावणार आहे, नाहीतर तुपाचा धुरकट वास येतो काही वेळेला आणि जो मला आवडत नाही. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळे पराठे मी असेच करून घेणार आहे. हे पराठे दिवसभर अगदी बाहेर ठेवले तरीसुद्धा मऊ लुसलुशीतच राहतात. लहान मुलांना द्यायचे असतील तर मिरची वगैरे नाही टाकायची. आणि पराठे अगदी मऊ असल्यामुळे बाकीचे काही जिन्नस नाही टाकले तर अगदी वर्षभराच्या मुलांना सुद्धा आपण हे पराठे देऊ शकतो. तर या प्रकारे पराठे कधी केले नसतील तर नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच काही पारंपरिक आणि त्याला नवीन टच दिलेल्या रेसिपीज बघायच्या असतील तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.